दंडवत हो. आजच्या या स्मृतिस्थळ निरूपणाच्या सत्रामध्ये आपण 72 पासून त्याच्या स्मृती श्रवण करणार आहोत. वाळुके रामदेवा रसु निराकरणी, अनुचित प्रकाशपूर्वक शिक्षापन. एक वेळ वाळुके रामदेव अटना गेले. वाळुके रामदेव, वाळुके हे त्यांचं आडनाव असणार आहे, रामदेव हे त्यांचं नाव. त्यांना भटोबासांनी शिक्षापन केलेलं आहे. एक वेळ वाळुके रामदेव हे अटनाला गेलेले होते आणि एकी गावी मळा रोटिया केलिया. एका गावी एका मळ्यामध्ये शेतामध्ये त्यांनी काय केलं, रोटिया केलिया आणि सद्यस्थ तूप भरीत ऐसे जेविले. त्यांनी त्या ठिकाणी काहीतरी पाक निष्पत्ती केलेली आहे, रोट्या केलेल्या आहेत आणि भरीत जे आहे ते बनवलं आणि त्यावर तूप वगैरे असं त्यांनी यथेष्ट भोजन केलेलं आहे. म्हणजे कधी कधी काय होतं की नुसतंच ते वृक्षांना खाऊन खाऊन असं त्रस उत्पन्न होत असतो. त्यामुळे त्यावेळेला म्हणजे खूपच दिवस आपण साधं जेवण केलं की मग कधीतरी थोडंसं तिखट फोडणी तोडणीचं असं चमचमीत खाऊसं वाटतं. आणि त्या दृष्टीने त्यांनी त्यांचा जो त्रस आहे तो भागवलेला आहे आणि ते चांगलं व्यवस्थितपणे त्यांनी ते तूप वगैरे घेऊन ते जेवलेले आहेत. मग केतुलिनी काळे भटोबासा भेटावया आले आणि कितीतरी एका दिवसांनी परत आटनादिक्रमे पूर्ण तो त्यांचा विधी झाल्यानंतर ते आचार्य श्री भटोबासांना भेटण्यासाठी निंबा या आश्रमामध्ये आलेले आहेत. भेटले, अभ्यागता म्हणितले आणि मग भेटी वगैरे झाली. अभ्यागता म्हणितले म्हणजे अभ्यागत गेल्यानंतर कुठल्याही आश्रमामध्ये 1 दिवस 2 दिवस थोडंसं अभ्यागत म्हणजे पाहुण्यासारखं असतं. त्यांचं आगत स्वागत वगैरे श्रमनिवृत्ती त्यांची केल्या जात असते. आणि सोबतच अभ्यागता म्हणितले म्हणजे भोजनाची सुद्धा त्यांची जी काही दंडवत आहे त्यांना घातलेला आहे. आणि मग पांती तूप वाढिता म्हणजे भोजनाची व्यवस्था त्यांची केलेली आहे आणि त्यांना त्या भोजनामध्ये तूप वाढत असताना ते नेघतीची ते तूप काही घ्यायला तयार नाही. ते म्हणे नको, तूप नको मला, मी तूप खात नाही. भटोबासी म्हणितले, आता भटोबास त्यांना म्हणतात, घ्या ना भटो. ते घ्या ना. ते म्हणतात भटो नको. न साहे, ते म्हणे नको, मला काही ते तूप सहन होत नाही असं ते म्हणाले. मग भटोबास त्यांना म्हणतात, हांगारामा आपुल्या वासना मळा तूप रोटिया भरीत जेऊ ये. ते म्हणाले तुम्ही तुमच्या इच्छेने मळ्यामध्ये तूप रोटी भरीत सगळं तुम्ही खाऊन राहिलेले आहेत आणि इथे तुम्ही म्हणता की मला तूप चालत नाही किंवा तूप सहन होत नाही आणि माझे घेऊ नये. म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेने तुमच्या कडेने तुम्ही घेता आणि मी जर का तुम्हाला वाढतो आहे तर माझ्याकडचं किंवा माझ्या हाताने तुम्ही मात्र घेऊन राहिले नाहीत. ऐसा कवण बुजू म्हणजे हे काय समजायचं आम्ही. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने खाता तेव्हा तर तुम्हाला सहन होतं, मग आमच्या हाताने घेतल्यानंतर सहन होत नाही का, म्हणजे आम्ही नेमकं समजायचं काय. येरी म्हणते भटो केवी जाना. आता हे आटनावरून आलेले होते. आता हे कोणालाच नाही माहिती की ते रोटी तूप भरीत जेवून आलेले आहेत. हे कोणालाच नाही माहिती, हे फक्त त्यांना वैयक्तिक माहिती असेल. आणि कुणीतरी मग विचारलं की हे भटोबास केवी जाणतात बरं, कारण की हे आत्ताच आटनावरून आले आणि आत्ताच आपण ह्यांना अभ्यागत म्हणून त्यांना भोजन वगैरे सर्व विधी करत आहोत. आणि मग भटोबासांना हे कसं माहिती की ते तिथे तूप रोटी भरीत जेवले म्हणून. आचार्य भटोबास म्हणतात, हंगा श्री चक्रधराचेनी प्रसादे मी येतुलेही नेणे.
म्हणजे श्री चक्रधराचे प्रसादे. हे जे काही वाक्य आहे ते भटोबासांच्या मुखामध्ये सतत आपल्याला दिसून येतं की त्यांनी जेही काही प्राप्त केलेलं आहे, जेही काही त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि जेही त्यांना स्फूर्त, आमचे स्वामी विचारतात त्यांना, हे तुझं काहीच हे न स्फुरले, तेव्हा ते म्हणतात श्री चक्रधराचे प्रसाद आहे. म्हणजे तुमच्या प्रसन्नतेचाच हा जे काही देणं आहे, तुमच्याकडनं जे दिलं गेलेलं आहे तेच आहे माझ्याकडे. स्वामी म्हणतात जीवाकडे काही असतं का? जीवाकडे काही नसतं. हे सकळही देवाचे की मा देव देते आपुले. म्हणजे जो ईश्वर ज्ञानानुसार जो व्यक्ती आचरण करतो, नुसतंच उपदेश किंवा नुसतंच वेश परिवर्तन नाही, इथे ईश्वर ज्ञानानुसार जो आचरण करतो त्यांच्या बाबतीमध्ये सांगतात हे सकळही देवाचं आहे आणि देव देते आपुले. म्हणजे त्या आचरणकर्त्या व्यक्तीला जेही मिळतं ते सगळं देवानेच दिलेलं असतं, देवाच्याच नावाने मिळतं आणि देवाच्याच आचरणामुळे ते मिळतं आणि देवाने दिलं म्हणून ते मिळतं. देव परमेश्वर तो योग प्राप्त करून देत असतात आणि देव देते आपुले. आपलं काय आहे? जे आपलं आहे ते आपलं नाही. तुम्ही प्रपंचामध्ये काय कमवलेलं आहे ते तुमचं नाही, ते तर तुम्हाला सोडायचं आहे. देव देते आपले. आपलं काय आहे? जे परमेश्वर आपल्याला देतात तेच आपलं आहे. जे परमेश्वर आपल्याला देत नाही ते आपलं नाही आणि म्हणून ते परमेश्वराकडे आपण मागायचं देखील नसतं. आपण काय मागावं? स्वामींनी तर एक अपेक्षा व्यक्ती केलेली आहे की ऐसे कै होईल पोरा जीवा जे येथीचे ते आपुले. म्हणजे जीवाच्या मनामध्ये असं कधी निर्माण होईल की जे देवाचं आहे तेच आपलं आहे आणि जे देवाचं नाही ते आपलं नाही, असा भाव मनामध्ये तयार झाला पाहिजे. आणि जे देवाचं आहे त्यालाच आपलं म्हणलं पाहिजे. बाकी तर मग प्रपंचामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक लोक आहेत, अनेक वस्तू पदार्थ आहेत, परंतु त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. जर का ते देवाचे नाहीत तर त्याचा काही उपयोग नाही. परंतु ते जर का देवाने देवदत्त असेल, देवाने दैवत प्राप्त केलेला असेल, तर दैवाने ते प्राप्त झालेलं असेल, ईश्वराने ते मिळवून दिलेलं असेल, तर मग ते आपलं आहे. आणि म्हणून इथे सर्वात पहिले हा भाव निर्माण झाला पाहिजे, ऐसे कै होईल पोरा जीवा जे येथीचे ते आपुले. म्हणजे परमेश्वराचं जे आहे ते आपलं. जसं दादोसांनी 2 वाट्या आणलेल्या होत्या सारख्या, एक स्वामींसाठी आणि एक स्वतःसाठी. मग त्या वाट्या काय झालं की एकत्रच धुवायला आल्या. आता त्या दिसायला सारख्याच आहेत. मग रामदेवांचे म्हणजे दादोसांच्या ज्या माता होत्या त्यांनी जी वाटी घेतली ती स्वामींना दिलेली जी वाटी होती ती त्यांनी आमची म्हणून ती घेतली. महादाईसा तिथे होत्या. महादाईसा म्हणाले हे वाटी कोणाची? ते म्हणाले ना ही आमची वाटी आहे. महादाईसा म्हणाले नाही ही आमची वाटी आहे. आता ती वाटी कोणाला दिली? महादाईसांच्या मालकीची आहे का? ती स्वामींना दिलेली, ती स्वामींची वाटी आहे. परंतु महादाईसा त्यांच्यासोबत त्यांच्या मातेसोबत बोलतात ही आमची वाटी आहे. मग कशावरून बरं? मग ही ती अमकी अमकी खूण आहे स्वामींनी दिलेल्या वाटीला आणि म्हणून ते वाटी त्यांनी घेतलेली आहे. स्वामींना इतकं बरं वाटतं की देवाचं जे आहे ते आमचं आहे. म्हणजे जे आमचं म्हटल्यानंतर त्याची विशेष काळजी घेतो आणि जे आमचं नसतं त्याची आपण काही काळजी घेत नसतो, है ना. मग ते चहा पिताना त्या कपड्यांवर सांडला जरी, खाली जे बसायला टाकलेलं आहे तरी त्याचं काही वाटत नाही. पण स्वतःच्या घरी असेल तर एक डाग सुद्धा आपण पडू देत नाही. स्वतःच्या कपड्यावर अजिबात मळ धूळ सुद्धा उडू देत नाही. पण दुसऱ्याच्या अंगावर उडत असेल तर त्याचं आपल्याला काही वाटत नाही. पण ज्या वस्तू पदार्थामध्ये आपलेपणा आहे, आमचं असं म्हणून आपल्याला वाटतं, त्या वस्तू पदार्थ व्यक्तीचं नुकसान आपण होऊ देत नाही. परंतु ज्या वस्तू पदार्थ व्यक्तीमध्ये आपलेपणाचा भावच नसतो, त्याचं किती पण काही नुकसान झालं, ते वस्त्र किती काही खराब झालं तरी आपल्याला त्याच्याशी काही
घेणं देणं नसतं. आणि म्हणून इथे महादाईसांच्या ते मालकीचं नाही, परंतु तरी पण महादाईसा म्हणतात हे आमची वाटी, म्हणजे परमेश्वराबद्दल जो आपलेपणा आहे, जो काही आपुलकीपणा त्यांचा आहे, त्या आपुलकीपणामुळे ते वाक्य त्यांचं येत असतं. मी असं दुकानात कुठे गेलो, तिथे कसं असतं की त्या दुकानात तो मालक नसतो, की मालक असतो तो बाजूला बसलेला आहे, त्याचा नोकर असतो त्या दुकानामध्ये. त्याला विचारलं ना, हे आहे का तुमच्याकडे? तर तो बोलतो माझ्याकडे ते नाहीये, आमच्याकडे नाही म्हणत तो, म्हणजे माझ्याकडे, म्हणजे ते दुकान त्याचं स्वतःचं आहे अशा ह्याच्यामध्ये तो बोलत असतो. त्याच्यात तो अहंकार नाहीये, तो आपलेपणा त्याचा आहे की दुकान माझं आहे. अशा हिशोबाने जेव्हा तो चालवतो, तेव्हा तो काळजीपूर्वक सगळं ते जे काही व्यवसाय करणार आहे. मालक तिकडे बसलेला आहे, परंतु तो बोलताना त्याचा आविर्भाव असा वाटतो की हाच मालक आहे. म्हणजे तो भाव त्याच्यामध्ये, आमचेपणा त्याच्यामध्ये तो आहे. आणि म्हणून इथे महादाईसा जेव्हा बोलतात तेव्हा स्वामी म्हणतात ऐसे काही होईल पोरा जीवा, म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये असं कधी निर्माण होईल जे येथीचे ते आपले, देवाचं ते आपलं आहे. सूत्रपाठ हा ग्रंथ आपला आहे, आमचा ग्रंथ आहे. लीळाचरित्र आमचा ग्रंथ आहे असं कधी वाटेल आपल्याला? बाकी ते एरवी आपण सगळं वाचून काढतो, ते कधीच वाचत नाही, कारण की ते आम्हाला आमचं वाटत नाही. लीळाचरित्र आम्हाला आमचं कधी वाटत नाही. आम्ही एरवी आमच्या लोकांबद्दल किती बोलतो, नातलगांबद्दल जर का विषय निघाला तासन तास बोलू शकतो आपण, परंतु देवाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाही, मला नाही येत, मला भीती वाटते. का बरं? बाकी नातलग जे आहेत ते आपले नातलग आहेत, आणि लीळाचरित्रातले जे स्वामींचे भक्त मंडळी ते आपले नातलग नाहीत का? आपले खरे नातलग तेच आहेत, जे तुम्हाला उपयोगी पडणार आहेत कधी ना कधी, चिंतनातनं वगैरे. जेव्हा तुम्हाला अशी काही अडचण येईल त्यावेळी तुम्हाला वाचवणार कोण असेल? आमच्या सादाईसा जेव्हा बुडत होते तेव्हा त्यांच्या नातलग कोणी आणते का वाचवायला? ओळखी पाळखीचे कोणीच नाही आलं. तेव्हा नाम स्मरण, म्हणजे तेव्हा तुम्हाला सादाईसा तुमच्या उपयोगी येणार आहे. सादाईसा तुम्हाला दिसणार नाही, पण सादाईसाचा विधी तुमच्या उपयोगी येणार. की सादाईसा बुडत होत्या तेव्हा त्यांनी काय केलं बरं? नामस्मरण केलं. मग आता आपण संकटात होता, आपण काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. अशा वेळेला आपले नातलग उपयोगी येतीलच असं नाही. तुमचं खूप पोट दुखतं आहे, त्यावेळेला नातलग भेटायला जरी आले तरी करणार काय? ते काहीच करू शकत नाही, ते फक्त येतील आणि जातील, बस एवढंच. आणि त्यावेळेला तुम्हाला मदतीला कोण येणार आहेत? भट्टोबास येतील. की भट्टोबासांचंही पोट दुखत होतं तेव्हा त्यांनी काय केलं होतं? त्यांनी सेवादास्य केलं होतं, ईश्वराचं चिंतन केलेलं होतं, आणि त्याच्यामुळे ती पोटदुखी त्यांची थांबली. म्हणजे तेव्हा ते आपल्याला, म्हणजे हे सगळे आमचे आहेत, हे सगळे आपले आहेत, आणि देवाने जे दिलेलं आहे ते आपलं आहे. याच्या व्यतिरिक्त जे आपलं आहे ते देवाने दिलेलं असलं पाहिजे बरं का. ज्याला आपण आपलं मानतो ते देवाचं असलं पाहिजे, हा एक बंधन त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. एरवी आपण घरदार, शेती वगैरे ही संपत्ती तर आपली आहेच, पण आपली मूळ संपत्ती जी स्थान आहे, स्थानाची जागा आहे, ती आमची संपत्ती आहे. आम्ही कधीही स्थानाच्या ठिकाणी, आश्रम मंदिराच्या ठिकाणी गेलो तर तिथली स्वच्छता आपण ठेवायची, नसेल तर ती करायची, आणि असेल तर ती स्वच्छता असेल तर ते घाण तिथे होऊ द्यायची नाही आपल्याकडनं. इत्यादी प्रकारे आपण कुठल्याही ठिकाणी गेलो, आपल्या स्थाना मंदिराच्या ठिकाणी, तरी तिथली यथायोग्य काळजी आपल्याला घेता आली पाहिजे. हे कधी होईल? जेव्हा ते आपले वाटेल आपल्याला त्यावेळेला. आणि म्हणून भट्टोबास नेहमी म्हणतात की हे श्री चक्रधराचेनी प्रसाद आहे. म्हणजे त्यांचं जे आयुष्य आहे खडकुलीपासून एकदम धरून चाला. एरवी तर स्वामी सिन्नरलाच त्यांना म्हणाले की येथूनही तुम्हा स्थित्यंतर किंगा. तिथूनच स्वामींकडनं त्यांना दातृत्व मिळत गेलं. ते घेत गेले, अनुभवत गेले, आणि त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये बदल दिसायला लागला. आपल्यात बदल झालेला तो अनेकांना कळत असतो, परंतु आपल्याला वैयक्तिक कळत नसतं बरं का. खूप वेळा आपण बारीक झालोय आपल्याला नाही कळत, पण समोरच्यांना कळतं. आपली तब्येत बरी नाहीये कधी कधी समोरच्यांना आधी कळत असतं आपल्या चेहऱ्यावरून. आपण स्वभावात बदल झालेला आहे आपल्याला नाही कळत,
पण समोरच्याला कळतं है ना. समोरचे लोक खूप निरीक्षण करत असतात, परंतु आपल्यामध्ये चांगला बदल काय झालेला आहे, वाईट बदल काय झालेला आहे, तो आपल्याला कळायला पाहिजे. आणि स्वामींनी त्यांना सांगितलं तुमच्यामध्ये आता इथून स्थित्यंतर होणार आहे, बदल होणार आहे. तर तो बदल होत गेला आणि तो बदल त्यांनी अनुभवला की हे माझ्याकडे आधी नव्हतं काही, हे सगळं देवाने दिलेलं आहे. सिन्नरपासून देव जे सांगतात ते बदल होता 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 आणि वरून स्वामी म्हणतात तुम्ही या ते पुरीकर नागदेव ऐसे न म्हणावे, हा येथीच्या जवळिका आनोनी आन झाला असे. म्हणजे ह्यांच्यामध्ये बदल झालेला आहे असं महादाईसांना स्वतः स्वामी सांगतात. तुमच्यात बदल होणार आहे हे भटोबासांना सांगितलं आणि ह्यांच्यात बदल झालेला आहे हे स्वामींनी महादाईसांना सांगितलेले. पूर्वीचे नागदेव नाही राहिले आता, आता हे वा नरा झालेले आहेत. चांगले, वा म्हणजे चांगले, म्हणजे त्याचा आपण असा अर्थ करू शकतो. नर म्हणजे पुरुष, वा नर म्हणजे चांगलं करणारी व्यक्ती, म्हणून परमेश्वराने त्यांचं नाव लौकिक केलेलं आहे. आणि स्वामी सांगतात तुम्ही पुराणी पडिये जाल, जे तुमच्या या बदलाबद्दल फक्त आम्हीच नाही बोलणार, पुढे पण लीळा चरित्रामध्ये स्मृतीस्थळामध्ये तुमचं नाव लौकिक जे आहे ते तुमचं नाव निघणार आहे. आणि म्हणून इथे भट्टोबासांना वैयक्तिक हे माहिती आहे की माझ्याकडे मुळातच हे काही नाही आहे, हे सगळं देवाने दिलेलं आहे आणि म्हणून परमेश्वराने दिलेलं आहे. ते परमेश्वर कधी काढून घेऊ शकतात, कधी निघेल ते कधी काढून घेतील, जेव्हा आपण चुकीचं वागणार आहोत त्यावेळेला मात्र परमेश्वर आपल्याकडनं ते काढून घेणार आहेत. आणि मग भट्टोबासांना हे माहिती आहे की आपल्याकडे मुळात हे काही नव्हतं. भट्टोबास तर स्वतः म्हणतात मी स्वतः एवढा दोष म्हणते तर मला परमेश्वर काही होणार नाही असं ते स्वतः म्हणतात. पण स्वामी म्हणतात नाही, येणे खडकेसी कपाळ घ्या पास जरी होय तो जेणे परी व्हावा तेणेची परी होईल. म्हणजे परमेश्वर होण्याची जी पद्धती आहे, जी परी आहे, जो विधी आहे, तो विधी जर का तुम्ही केला तर तुम्हाला निश्चितच परमेश्वर प्राप्त होणार. आणि तिथून भट्टोबासांनी जी सुरुवात केलेली आहे आणि त्यांना एक 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 प्राप्त होत गेलं, तर त्याची जाणीव त्यांना आहे की हे सगळं परमेश्वराच्या प्रसन्नतेने मिळालेलं आहे. मग ते आचार्य पद मिळालं. चक्रधर स्वामी जो पंथ चालवतायत तो पंथ भट्टोबासांना दिला की इथून पुढे तुम्ही चालवा. परमेश्वर चालवणारा पंथ, चालत असलेला पंथ तो भट्टोबासांना मिळाला, म्हणजे किती मोठी जबाबदारी आहे ही. मग त्याची पण जाणीव भट्टोबासाने. आचार्य पद पण कोणी दिलं, हे देवाने. ते म्हणतात की हे स्वामींनी मला आचार्य केलं म्हणून, नाहीतर मी पण एक सामान्यच व्यक्तिमत्व आहे. हे भट्टोबासांना याची जाणीव आहे, स्वतःला कुठेही ते मोठं समजून घेत नाहीत. आणि म्हणून केव्हा तरी ते दुष्काळामध्ये भिक्षा मिळत नाही त्यावेळी भट्टोबासांनी म्हटलं की माझ्याकडे जे काही द्रव्य जमा आहे त्याचा उपयोग तुम्ही परमार्गामध्ये लावा. आणि म्हणून माझ्याकडनं भोजनाचा दंडवत घ्या म्हणून समस्त गुरुकुळाला त्यांनी दंडवत घातलेला आहे, पंथाचे पहिले आचार्य. कारण की आचार्य पद ही देवानेच दिलेलं आहे, ज्ञान ही देवानेच दिलेलं आहे. मी जे बोलतोय ते ज्ञानच बोलतोय, ह्याचं वरदान सुद्धा देवाने दिलं की हे काही आपले बोलेल, हे देवाचेच बोलणार आहेत, देवाचंच वाक्य बोलणार आहेत, हा आपलं वाक्य बोलणार नाहीत. हे वरदान सुद्धा देवाने दिलेलं आहे. आणि तुम्हाला आठवणार नाही असं काही राहणार नाही, तुम्हाला सगळं आठवेल. हे वरदान फक्त त्या नेवाशाच्या त्या पूर्ण त्या द्रव्य म्हणजे जे काही पूजा द्रव्य घेण्यासाठी गेले तेवढ्या पुरतं नाही, आयुष्यभरासाठीचं वरदान आहे. तुम्हाला आठवणार नाही असं काही नाही. म्हणजे हे सगळे वरदान परमेश्वराने दिलेले आहेत. आणि म्हणून जेव्हा स्वामी त्यांना विचारतात तुम्हाला स्फुरलं कसं काय हे, तेव्हा आपण असतो तर काय म्हटलं असतं की हे माझं डोकं चांगलं आहे, आधीपासून उपजतच आहे, मला स्फुरतं असं. म्हणजे आपल्याला जे चांगलं स्फुरतं त्याचं सगळ्याचं श्रेय आपण घेत असतो. आणि एखाद्या जर का वेळेला जर का काही वाईट घडलं आपल्याकडनं तर त्याचं श्रेय मात्र आपण घेत नाही, त्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो की यांनी म्हटलं होतं मला म्हणून ते तसं झालं, नाहीतर मग बरोबर झालं असतं. पण चांगलं झालं तर त्याचं श्रेय आपण दुसऱ्याला देत नाही, पाठी पुढीलावर ठेवी.
आणि ओगटे गोमटे जाणतो आणि ओगटेच करतो, म्हणजे वाईट आणि चांगलं जाणून परत आपण वाईटच वागतो आणि परत दुसऱ्याला त्याचा दोष देतो, हे आपण कार्य करत असतो. पण भट्टोबासांच्या बाबतीमध्ये मात्र वेगळं बघायला मिळतं. ओगट गोमट जाणतात, चांगलं वाईट जाणतात आणि चांगलंच करतात, आणि त्याचं श्रेय परत परमेश्वरालाच देतात की हे देवामुळे घडलं. आणि म्हणून स्वामींनी जेव्हा विचारलं की तुम्हाला हे कसं काय स्फुरलं, प्रसन्न दुटी दाखवण्याचं विधी स्फुरला कसा काय, आपलेनी श्री चरणाचेनी प्रसादे, आपल्यामुळे स्फुरलं. देवाला श्रेय त्यांनी दिलं, देवाला ते श्रेय देता आलं पाहिजे आपल्याला. बघा, एखादं कार्य तुमच्यामुळेच होत आहे, त्याला निमित्त तुम्ही आहात, स्फुरलं पण तुम्हाला, आणि त्याचं श्रेय दुसऱ्याला कसं काय द्यायचं. पैसे आपण दिले, सगळं खरेदी व्यवहार आपण करतो, नावे दुसऱ्याच्या करतो का जमीन कधी आपण, सगळं आपण द्यायचं, जमीन मात्र दुसऱ्याच्या नावे करायची. तसंच हे आहे की सगळं प्राप्त आपण आपल्या माध्यमातनं होतं आणि त्याचं श्रेय मात्र दुसऱ्यांना द्यायचं, कारण की ते दुसऱ्यालाच द्यावं लागतं. कारण की आपल्याला कळतं की एखादं महत्वपूर्ण ईश्वरीय जेव्हा कार्य आपण करतो किंवा परमेश्वरीय जेव्हा एखादा विधी आपण करतो, त्यावेळी आपल्याला ते क्रिया घडल्यानंतर कळतं हा किती मोठा डोंगर होता. हे नंतर कळतं ह्या किती मोठा व्याप होता, तो आपल्या एकट्याच्याने झालेला नाहीये बरं का. कृष्ण महाराजांनी जेव्हा ते गोवर्धन पर्वत उचलला, ते सगळे गावातले लोक त्याच्या खाली आले आणि ते म्हणायला लागले थोड्या वेळाने की देवा, तुमचं ते करंगळी दुखून आली असेल, ते आता आम्ही हात लावतो, तुम्ही काढा हात. त्या सगळ्यांनी काठ्या वगैरे हात लावला आणि कृष्ण महाराजांनी हात काढता घेतलं की ते डोंगर खाली यायला लागला. ते पटकन हे केलं की ते त्यांच्या लक्षात आलं हे आपल्या काठ्यांनी आणि आपल्या हाताने काही हा गोवर्धन पर्वत उचलला जाणार नाही, एका करंगळीनेच उचलल्या जाणार आहे, तो परमेश्वरामुळे आहे. म्हणजे तो जो डोलारा आहे तो आपण पेलू शकत नाही. जसं लहान मुलांना आरती वाढायला आपण देतो, तर त्यांच्या हातात आपण आरती देतो, पण आपण हात सोडत नाही. त्यांचे दोन्ही हात आणि आपले पण दोन्ही हात, त्याचं वजन कोणी पेललेलं असतं, मोठ्या व्यक्तीने पेललेलं असतं. पण लहान मुलांना काय वाटतं, हे मीच ओवाळतो आहे, त्यांना वाटतं हे मीच पेललेलं आहे, तुम्ही हात काढून घ्या बरं, त्यांच्या हातातली आरती खाली पडून जाईल, त्यांना ते पेलवणार नाही. तसं आपण एखादं कार्य आपल्या हाताने करतोय, पण आपल्या हाताला कुणाच्या हाताचा आधार आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ते हात आपल्याला दिसणार नाहीत, मग लक्षात येईल की हे आपल्याकडनं शक्य नव्हतं, परंतु हे झालं बरं का. म्हणजे त्याच्या मागे असलेली अदृश्य शक्ती तुम्हाला जाणवायला लागेल. सांडवा प्रसंगी जेव्हा ती शिळा लोटायची आहे, तेव्हा सगळ्यांनी हात लावून झाले, ढकलून बघितलं, सगळं झालं, त्याच्यामध्ये आलं की ते एवढीशी सुद्धा ती शिळा हल्ली देखील नाही. आणि मग सगळे थकले. स्वामी तिथे एक त्या बाई होत्या, वयस्कर आई होत्या, त्यांना सांगतात की बाई द्या कासोटा, खाली बसा, 2 पाय त्या शिळेला लावा, 2 हात मागे टेकवा आणि शिळा लोटा. आता तिथे आपल्यासारखे लोक होते, ते म्हणाले की बाबा हे आमच्याच्याने हल्ली नाही आणि या बाईच्याने कसं काय, ती म्हातारी बाई आहे, तिच्याकडनं ती शिळा कसं काय लोटल्या जाईल बरं. तेव्हा भट्टोबास म्हणतात करते करवी ते काही आपण आहोत का, करते करवी ते परमेश्वर आहेत. आणि भट्टोबास आमच्या स्वामींची लीळा अवलोकन करतात, पाहतात, त्याचा अनुभव घेतात. आणि प्रत्येक लीळेच्या मागे कोण आहे, लीळा म्हटल्यानंतर ती लीळा जर का चेतनेशी असेल, म्हणजे जीवासोबत असेल त्याला लीळा म्हणतात, निर्जीवासोबत असेल त्याला चेष्टा म्हणतात. परंतु त्याच्या मागे असतं कोण, लीळा करण्याच्या मागे, चेष्टा करण्याच्या मागे परमेश्वर असतात, परमेश्वर स्वरूप असतं. तशा प्रकारे त्या ठिकाणी भट्टोबास ती लीळा पाहतात आणि त्यांनी ते लोटलं, ती शिळा लोटली त्या आईंनी, आणि ते बरोबर जाऊन निगुती जेथ जैसी बैसावी तेथ तैसी बैसली. मग भट्टोबा, सगळ्यांनाच आश्चर्य झालं. भट्टोबा असताना म्हणतात बघा, मी म्हटलो होतो ना करते करवी ते परमेश्वर आहेत. आपल्या 10 लोकांकडनं जी शिळा हल्ली सुद्धा नाही, ती एका वयस्कर आईने फक्त लोटल्यानंतर बरोबर तिथे जाऊन ती बसलेली
आहे म्हणजे इत्यादी लीळा भट्टोबासांनी देखील बघितलेले. हे कसं झालं बरं? श्री चरणाचे प्रसाद आहे. आमच्या स्वामींच्या उपस्थितीमुळे, मनोधर्मामुळे, प्रसन्नतेमुळे ते कार्य पार पडलेलं आहे. आणि म्हणून मी जेव्हा काही निरूपण करतो त्याच्यातनं असं काहीतरी नवीन चिंतन जेव्हा येतं, ज्याचं चिंतन मी निरूपणाच्या आधी केलेलं नसतं, त्यावेळी लक्षात येतं की हे कुठून तरी परमेश्वराने स्फुरून दिलं. हे बोलता बोलता माझ्या लक्षात येत असतं की ह्याचं चिंतन आपण कधीच केलेलं नाहीये. हे कसं काय स्फुरलं बोलता बोलता आपल्याला? हे परमेश्वर स्फुरवून देत असतात. आणि निरूपण संपन्न झाल्यानंतर जसं माझं पहिला दंडवत हो आणि शेवटचा दंडवत हो एवढंच ठरलेलं असतं. बाकीचं जे काही मी बोलतो हे काही मी लिहून ठेवलेलं नसतं किंवा त्याची काही तयारी नसते, काही नसतं. फक्त 2 शब्द हे ठरलेले असतात आणि नंतर जे बोलतो ते कुठून तरी स्फुरत राहतं. ते संपल्यानंतर असं होतं की आता इथून पुढे आता मला काही बोलायला सांगितलं तर मला नाही येणार. जेवढं बोलायचं होतं तेवढं देवाने बोलवून घेतलं आपल्याकडनं. पण आता इथून पुढे आपल्याला काही बोलता येणार नाही असं वाटतं मला. म्हणजे आपल्याला जे काही येतं, जे काही प्राप्त होतं, विधी पण प्राप्त होतो, तो देव प्राप्त करून देतात. एखादे साधू संत किंवा वासनिकांची भेटी हे देव घडवून देतात. ईश्वराच्या मनोधर्माने संयोग वियोग साहित्याने माया करते, परंतु मनोधर्म मात्र ईश्वराचा असतो. अपूर्व विधी वगैरे असेल तर तिथे परमेश्वरच घडवून देतात, मग तिथे माया पण नाही. म्हणजे या ठिकाणी विधी प्राप्त होतो तोही देवामुळेच, योग्यता होते ती देवामुळेच, आणि त्या योग्यतेची फलद्रुपता जी असते ती सुद्धा देवामुळेच. म्हणजे इथून तिथून फक्त परमेश्वर एके परमेश्वर. जसं आता व्यवहारामध्ये तुम्ही काही जरी करायचं असेल तरी पैसा एके पैसा असतो की नाही? म्हणजे कुणाला जन्म घ्यायचा असेल तर पैशाशिवाय नाही आहे बरं का. आता पैसे असावेच लागतात. आता जगायचं असेल तरी पैसाच लागतो, आणि मरायचं असेल तर मरायचं असेल तर जास्त पैसा लागतो. जेवढा जगायला पैसा लागला तेवढाच परत मरायला पैसा लागतो. मरताना दवाखाना आणि त्याच्यानंतर दसवे वगैरे अमकं टमकं हे ते भरपूर पैसा दिला जातो, म्हणजे खर्च होत असतो. म्हणजे आपल्याला पैशाशिवाय काहीच करता येत नाही असं व्यवहारामध्ये झालेलं आहे. पण अध्यात्मामध्ये तसं नाही बरं का. अध्यात्मामधला पैसा हा आपण उगाचच त्याचं रेलचेल पैशांची केली, पण मुळामध्ये अध्यात्मामध्ये द्रव्य लागत नाही. आणि जर का द्रव्य आलं तर तिथे अध्यात्म राहत नाही. द्रव्य आल्यानंतर तिथे द्रव्य मुळातच दोषयुक्त आहे. द्रव्याचा नुसता आठव जरी झाला तरी मनामध्ये दोष निर्माण होतो. द्रव्य आपल्याकडे प्राप्त झालं, हातामध्ये जर का पैसे आले की लगेच आपल्याकडनं दोष जास्त प्रमाणामध्ये घडल्या जाऊ शकतात आणि दोष क्रिया जास्त त्याच्यामधनं होत असते. म्हणून आमच्या स्वामींनी तर सांगितलं, द्रव्य संबंध साक्षीनं ठाकावे. जे पैशांच्या जास्त संपर्कात राहू नये, तेवढ्याच तेवढं व्यवहारापुरतं व्यवहार बस. जास्त संग्रहही नको त्या गोष्टीचा आणि जास्त प्राप्तता पण नको. आणि हा अनुभव तर प्रापंचिक लोकांना पण येतो. त्यांना ते नंतर श्रीमंत झाल्यानंतर आठवतं की आपण आधी जे झोपडीत राहत होतो ना ते खूप छान होतं. आता आपण चांगली लादी लावली पण त्याच्याने पाय दुखायला लागले. आधी शेणाचं होतं तर तिथे छान होतं. म्हणजे द्रव्य आल्यानंतर फक्त समाधान व्यक्त झालं आपलं, वांचून सुख कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये नाही. तसं अध्यात्मामध्ये द्रव्य नाहीये मुळामध्ये. म्हणजे आता आपण ते आणायला लागलो, परंतु मुळात अध्यात्म असं आहे ते विना द्रव्य आहे. अध्यात्मामध्ये फक्त अध्यात्मच आहे. त्याच्यामध्ये हा जो काही द्रव्याचा भाग वगैरे इतर गोष्टी त्याच्यामध्ये नाहीत. आणि म्हणूनच सांगितलेलं आहे की अध्यात्म ज्याला आचरायचं आहे, आमचे स्वामी सांगतात एकला विजया, त्यांनी एकांतात राहावं. एकांतात राहणारा जो व्यक्ती आहे, आमचे स्वामी एकांतामध्ये राहिले 12 वर्ष सालबर्डीला. का राहिले? देवाला काही आचरण करायची गरज नाही, पण आम्हाला स्वामींनी दाखवून दिलं की असं सुद्धा राहता येतं बरं का. बडोस सारखा राजवैभव त्यागता येतं बरं का. ते त्यागून सरळ सालबर्डीच्या वनात राहता येतं बरं का. हे स्वामींनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे. तिथे कुठल्याही द्रव्याची वगैरे काही आवश्यकता पडत नसते. आणि म्हणून इथे सर्व जे काही आहे, आपल्याला जर का वाटत असेल
की आम्ही आध्यात्मिक सोहळा द्रव्याच्या माध्यमातून केलेला आहे, तर तो द्रव्याच्या माध्यमातून होत नसतो. असे अनेक सोहळे भरपूर द्रव्य असून सुद्धा ते यशस्वी ठरले नाहीत. आणि एखादा सोहळा जो विना द्रव्य केला आणि तो यशस्वी ठरला, कारण की त्यामागे द्रव्याची शक्ती नसते, त्याच्या मागे परमेश्वराची प्रसन्नता असावी लागते, है ना. पैशामुळे कितीतरी अध्यात्मामध्ये सुद्धा आता पैसा आल्यामुळे काय झालं, वादविवाद निर्माण झाले. अध्यात्मामध्ये सुद्धा, व्यवहारामध्ये हे वादविवाद असणं स्वाभाविक आहे, परंतु अध्यात्मामध्ये सुद्धा हा भाग आलेला आहे. कारण की तिथे असं वाटायला लागलं आपल्याला की द्रव्याने कार्य होतं, माझ्यामुळे कार्य होतं, यांच्यामुळे होतं, यांच्यामुळे होतं. कोणामुळेच काहीच कार्य होत नाही, तिथे परमेश्वरामुळे ते कार्य होत असतं. आणि म्हणून एका ठिकाणी तर असं झालं की पदयात्रा आली अचानक, जिथे ठरलेलं होतं तिथलं रद्द झालं काही कारणामुळे, आणि मग दुसऱ्या गावाला कळवलं, अचानक कळवलं. आता कुठल्याही प्रकारचं द्रव्य जमा झालं नाही त्या पदयात्रेच्या सेवेसाठी. त्यांनी काय केलं, त्या गावातल्या लोकांनी भिक्षा जमा केली, द्रव्य नाही जमा केलं, भिक्षा जमा केली. आणि पटापट भाकरी, कोणी भाजी, कोणी काय वगैरे, आणि तेवढ्या पदयात्रेच्या भोजनाची व्यवस्था विना द्रव्य ती सेवा त्या दिवशी झालेली. आणि त्या दिवशी खरोखर जर अलीकडच्या ठिकाणी ते व्यवस्था जर का रद्द झाली, आता पदयात्रेकरू सगळे भुकेलेले होते, देवासाठी चालतायत आणि भुकेलेले आहेत, आणि अशा वेळेला त्यांच्या मुखी अन्न, आपलं प्रवेशन होणं, हे कितीतरी महत्वाचा तो भाग आहे. त्या दिवशी ते सगळे लोक तृप्तपर्यंत जेवले. त्यांचं त्या ठिकाणी कुठलं काही गाजा वाजा बँडबाजा काही वाजला नाही, परंतु स्वागत मात्र सगळ्यांनी मनोभावे प्रसन्नतेने आणि धावपळीच्या सेवेने ते केलेले. द्रव्याच्या सेवेने नसेल झालं ते, पण धावपळ हे ते सगळं आवडीच्या सेवेमुळे ते झालेलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी ईश्वरपैकीचं कुठलंही कार्य केलं तर तिथे आपल्याला कळतं. जर का तुम्ही ते स्वतः केलेलं असेल धावपळ करून, तर तेव्हा तुम्हाला कळतं की त्या कार्यातले द्रव्य काहीच महत्वाचं नाही. म्हणजे ते कार्य द्रव्याने झालेलं नाहीये, हे सगळ्यांच्या सहकार्याने झालं, सगळ्यांच्या प्रसन्नतेने झालं, परमेश्वराच्या प्रसन्नतेने ते झालेलं आहे. आणि म्हणून भट्टोबासांना याची जाणीव आहे की हे सकळ ही परमेश्वराच्या कृपा प्रसादाने आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून तेव्हा ते म्हणतात की हे स्वामींच्या श्री चरणाचे प्रसाद आहे. आणि म्हणून स्मृतीस्थळामध्ये पण अशा घटना आहेत की जे भट्टोबासांना नंतर कळालेले आहेत. तेव्हा भट्टोबासांना विचारलं, हे तुम्हाला कसं काय माहिती पडलं? तुम्हाला श्री चक्रधराजेनी प्रसादे मी इथुलेही नेणे, एवढं सुद्धा मला माहित नसणार का? देव मला ते संकेत देत असतात, ते मला सांगत असतात. आणि म्हणून हे संकेत आपल्याला देवाकडनं मिळाले पाहिजेत. संकेत जर का मिळणं बंद झालं तर मग खूप अवघड आहे. परमेश्वराकडनं हे संकेत जे आहेत ते संकेत मिळत असतात. म्हणजे हे लक्षात येतं की परमेश्वर त्या विधीचे संकेत आपल्याला देतात, तो विधी परमेश्वर प्राप्त करून देतात. आणि एखाद्या वेळेला तो जर का कार्य तुमच्या हाताने ते करायचं नाहीये किंवा तुम्ही तिथे जावं असं देवाची जर का मनोधर्म नसेल, तर मग परमेश्वर तुम्हाला संकेत देत नाहीत. ते संकेत कळाले पाहिजेत. अशा पद्धतीने आचार्य भट्टोबासांना इथे सुद्धा जेव्हा विचारलं की हे तुम्हाला कसं काय माहिती पडलं की त्यांनी तिकडे रोटी भरी तूप वगैरे खाल्लेलं आहे, तेव्हा भट्टोबास म्हणतात, श्री चक्रधराजेनी प्रसादे मी इथुलेही नेणे. प्रश्नचिन्ह आहे. श्री चक्रधराजेनी प्रसादे, प्रसाद म्हणजे खाण्याचा प्रसाद नाही बरं का. प्रसाद म्हटल्यानंतर आपल्याला खाण्याचाच प्रसाद आठवतो, तो प्रसाद नाही. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. आणि प्रसन्नतेने काय दिल्या जातं? फक्त खाण्याचे पदार्थ नाही दिल्या जात, प्रसन्नतेने आशीर्वाद दिले जातो, प्रसन्नतेने शुभचिंतन असतं, प्रसन्नतेने परमेश्वराची कृपा दृष्टी असते. ही सगळी प्रसन्नताच आहे, हे सगळा प्रसादच आहे. हे देवाकडनं आपल्याला मिळालं पाहिजे. एरवी प्रसादाच्या माध्यमातून बघायला गेलं तर स्वामींनी आमच्या एका आईंना प्रसाद दिलेला होता. महादाईचा म्हणतात, तुम्ही दैवाची भाग्याची बरं का, तुम्हाला प्रसाद मिळाला देवाकडनं.
आणि मग महादाईसांना स्वामी म्हणतात, बाई तुम्हाला पण प्रसाद हवा का? खाण्याचा प्रसाद हवा तुम्हाला? ते म्हटले नाही, आम्हाला खाण्याचा प्रसाद नको, आम्हाला आमचे स्वामी परमेश्वर पाहिजेत. आणि म्हणून या ठिकाणी हा जो प्रसाद आहे, हा प्रसाद प्रसन्नतेचा प्रसाद आहे, परमेश्वराच्या कृपादृष्टीचा तो प्रकाश आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भट्टोबास काही जरी करतात तर त्यांच्यावर स्वामींचं लक्ष आहे. आपण जे करतो आपल्याकडे कुणाचं लक्ष आहे? कुणाचंच लक्ष नाही. आपण सेवा करतो तरी कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आपण म्हणतो अजून 4-5 लोक जमले की मग सेवा करू, म्हणजे लोकांना दिसलं पाहिजे आपण हे केलं, आपण ते केलं, आपण ते केलं. परंतु आपल्याकडे लोकांचं लक्ष नसलं तरी चालेल, पण परमेश्वराचं लक्ष इथे कोणी नाही. आणि तुम्ही काहीतरी सेवा करताय, कोणालाच नाही माहिती हे कोणी केलेली आहे ही सेवा, परंतु देवाला मात्र ते माहिती आहे. देवाने मात्र ते बघितले. कोणी बघो ना बघो, पण परमेश्वराने ते बघितलेलं आहे. तुम्ही भल्या पहाटे सकाळी 3ला उठून स्मरण करता, सगळं जग झोपलेलं असतं, तुम्ही एकटे स्मरण करता, कोण बघतं ते परमेश्वर बघत असतात. आणि तेव्हा परमेश्वर प्रसन्न होतात आणि प्रसन्नतेने जी काही योग्यता आपल्याला वाढवतात तो प्रसाद आहे. श्री चक्रधराकेनी प्रसाद आहे. तो अधिकार जर का वाढत असेल तर तो अधिकार म्हणजे तो प्रसादच आहे. जर का कणव निर्माण होते परमेश्वराला तर ती कणव म्हणजे तो प्रसादच आहे. आणि त्या प्रसन्नतेने, त्या प्रसादामुळे आपल्याला भरपूर काही गोष्टी स्फुरतात, भरपूर काही गोष्टी आपल्याकडनं घडून येतात. आणि ते घडून गेल्यानंतर कळतं की मी तर या योग्यतेचा नाही, मी या पात्रतेचा नाहीये, पण माझ्याकडनं ही क्रिया कस काय घडली बरं, काही सांगता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा परमेश्वर प्रसन्न असतात तेव्हा आपल्याकडनं तो विधी, ती क्रिया जी आहे ती यथायोग्य प्रकारे परमेश्वर स्वतः घडवून घेत असतात. आणि आपण त्यावेळेला काय राहायचं? पात्र राहायचं, तयारीमध्ये राहायचं, की आपण त्यावेळी नकारात्मक भाग नको, मागे पाऊल आपलं नको. त्यावेळेला आपण तयारीत. देव म्हणाले की चला लगेच. जसं आमचे नाथोबास होते, कुठल्याही जयातया सेवेला, जसं माहीम भट्ट जयातया अर्थ ऐताची असे, कुठल्याही विषयावर माहीम भट्ट चर्चा करायला तयारच, तसं जयातया सेवेला ते नाथोबास एकदम तयारच असायचे. स्वामींनी म्हणावं त्यांनी लगेच करायचं, किंतु परंतु हो नाही, काहीच नाही, लगेच स्वामी म्हटले लगेच सुरुवात त्या क्रियेला. म्हणजे देव जेव्हा ती सेवा उपलब्ध करून देतात तेव्हा आपण तिथे लगेच आपण त्या सेवे करण्यार्थी आपण तयारीमध्ये असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने परमेश्वराचं प्रसन्नतेचा जो प्रसाद आहे तो एकदा जर का प्राप्त झाला तर आपल्याकडनं कुठलीही क्रिया करणं अवघड नाही, सहजपणे ती आपण करू शकतो. आणि मग ते म्हणतात, मग तेही अनुतापू केला. त्यांनी कोणी अनुताप केला? अनुताप करणं म्हणजे काय? दुःख करणं. आपण जे काही चूक केलेली आहे त्या चुकीचा अनुताप करणं खूप गरजेचं आहे. मुळामध्ये म्हणजे चूकच करायची नसते, परंतु आपण जीव आहोत, इथे तिथे कुठेतरी काही ना काही चूक आपल्याकडनं होते वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये. तर मग त्यावेळेला किंवा कधी कधी आपण बोलत नाही, वागत नाही वाईट, परंतु मनामध्ये मात्र वाईट येऊन जात असतं. तर मग त्यावेळेला काय करावं? तर त्यावेळेला अनुताप म्हणजे आपण केलेल्या चुकीविषयी दुःख आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. कुणाविषयी वाईट चिंतन करू नये, केलं तर त्याचं दुःख आपल्या मनात असलं पाहिजे. एवढं आपलं चांगलं मन आहे, मग आपण वाईट विचार का करतो? आपण काय वाईट व्यक्ती आहोत का? आपण काय दरोडेखोर आहोत का? गुंड आहोत का? आपण कुणाबद्दल तरी वाईट विचार करायला, असं मानसिकता आपली का झाली? वाचेमध्ये आपण कुठे राहतो? आपण वाईट लोकांमध्ये राहतो का? आपल्या मुखामध्ये का बरं अपशब्द येतात? आपल्या वागण्यामध्ये का बरं असे चुकीचे क्रिया आपण करतो? याचं दुःख आपल्याला असलं पाहिजे आणि त्याचा अनुताप आपण तो आहे तो केला पाहिजे. आणि म्हणून वाळुके रामदेव जे आहेत ते अटनादिक्रमे असताना तिकडे तूप वगैरे त्यांनी खाल्लं आणि भट्टोबासांनी देताना ते घेत नाहीत. त्यावेळी म्हणजे गुरु निमित्त आहेत, ते मला देतायत आणि मी नाही म्हणतो, म्हणजे आपल्याला गुरुनिमित्त जे देतात ते घेताच आलं पाहिजे, ते नाही म्हणायचं नाही. म्हणजे ते जेव्हा नाही म्हटलं
तर त्यांचा देण्याचा जो काही मनोधर्म आहे, ती वेळ आहे बरोबर तुम्हाला ती देण्याची, आणि परमेश्वराने तो योग घडवून दिलेला आहे, ती बरोबर वेळ जुळून आलेली, त्यावेळेला तुम्हाला घेताच आलं पाहिजे. ते तुम्ही नाही म्हणायचं नाही. नाही म्हटलं तर मग परत तुम्हाला ती आशीर्वादच आहे एक प्रकारचा, तो परत तुम्हाला भेटणार नाही. तेव्हा म्हणजे मला माझे गुरुजी, विद्या गुरुजी, मामाजी, त्यांनी जे म्हटलं ते, मला जे सांगितलं ते मी करत गेलो. त्याला नाही म्हटलं नाही. जर का नाही म्हटलो असतो तर आज मी वेगळ्या ठिकाणी असतो. त्यांच्या प्रत्येक क्रियेला होकार देत गेलो. त्यांच्या मनोधर्माचं अनुपालन करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला न्याय दिला असं म्हणत नाही, पण ते अनुपालन करण्याचा प्रयत्न 100% केला, आणि त्याच्यामुळे आज 2 लोक ओळखतात मला, की 2 शब्द मला बोलता येतात. म्हणजे हे जे आहे गुरु व्यक्तींकडनं, गुरु निमित्तांकडनं जे भेटत असतो तो देखील प्रसादच असतो, आणि त्यावेळी तुमचा योग असतो तो देण्याचा. तुम्हाला ते द्यावं असा तुमचा योग असतो, आणि तुम्ही त्यांच्याकडनं घ्यावं हा देखील तुमचा योग असतो. आणि त्यावेळेला आपली ओंजळ जी आहे ती अशी अशी चांगली खोलगट असली पाहिजे, की त्याच्यामध्ये जेवढं ते देणार आहेत ते अपूर्ण देणार नाही आहेत, किंवा ते संकोचित देणार नाही, ते भरपूर देणार आहेत. आपल्याकडनं घेण्याची आपली जोडी कमी पडून जाईल एवढं त्यांच्याकडनं येतं, कारण की निमित्त ते देणारे परमेश्वर आहेत. आणि म्हणून अशा वेळेला आपल्याला ते घेता आलं पाहिजे गुरुनिमित्तांकडनं, आणि त्यामागे परमेश्वर आहे त्याची जाणीव श्री चक्रधराचे प्रसादे आपल्याला हे मिळून राहिलेलं आहे. अशा पद्धतीने ते घेता आलं पाहिजे. आणि जर का आपण त्याच्यामध्ये चुकलो तर मग त्याचा अनुताप असला पाहिजे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे नंतर पण, की गुरुनिमित्त आपल्याला हे पण देऊ करत होते, हे म्हणत होते, ते सांगत होते, ही आज्ञा होती, पण ती आज्ञा आपण त्यावेळी पाळली नाही. ते जे देत होते ते आपण घेतलं नाही, तर मग त्यावेळेला मात्र आपल्याला त्याचा अनुताप झाला पाहिजे, की त्यावेळी ते आपण घेतलं पाहिजे होतं. आणि जे त्यावेळेला गुरु आपल्याला देत होते ते जर का आपल्याला घेता नसेल आलं तर त्याचा अनुताप असला पाहिजे. म्हणून देखील अनुताप वाळुके रामदेवांचा आहे. किंवा आपण आटनादी कर्मे असताना, परिच्छेद असताना आपण तूप रोटी खाल्लं, आणि त्यावेळेला मनसोक्त आपण आपला जो काही इंद्रिय धर्म आहे त्याचं त्याग करायला सांगितला. विकल्प जो काही मनोधर्म आहे किंवा इंद्रिय धर्म आहे, आवड नावड आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून दिल्या आपण, आणि आपण त्याच्यावर ताव मारला, म्हणजे त्याचं देखील त्यांना अनुताप आहे, दुःख आहे, की परिच्छेदाचे पदार्थ बाजूला ठेवून ज्या पदार्थांचा त्याग केला तेच पदार्थ आपण तिथे खाल्ले, आणि इथे गुरु निमित्तांशी आपण अशा प्रकारे थोडस खोटं बोलल्यासारखं बोललो, किंवा त्यांनी दिलेलं आपण घेतलं नाही, म्हणून देखील त्यांना त्या ठिकाणी त्या क्रियेविषयी अनुताप निर्माण झाला. आणि मग अवघे जेविले, आणि मग त्यांनी भट्टोबासांनी दिलेलं तूपही घेतलं, आणि मग सगळे जण जे आहेत ते पंक्तीला, त्या भोजनाला त्यांनी स्वीकार केलेला आहे. आणि त्यानंतर पुढची स्मृती येते 73 क्रमांकाची, तथा वस्त्रक्षाळनी दास्यत्व निरूपण. एकू तेची अभ्यागतांची वस्त्रे धूत होते, आणि एक दिवस तेच नंतर वाळुके रामदेव जे आहेत ते अभ्यागतांची वस्त्रे, म्हणजे जे काही पाहुणे मंडळी आलेले आहेत त्यांची वस्त्र ते धुवत होते. म्हणजे आलेल्या अभ्यागतांची सेवा करणं, त्यांचे चरण क्षाळन असेल, त्यांच्या भोजनाची व्यवस्था असेल, काही थकवा जाईल त्यांचा अशा प्रकारचं काही असेल तर ते सगळं ते करतात. आणि त्यामध्ये वाळुके रामदेव देखील त्या अभ्यागतांची जी वस्त्रे आहेत ती वस्त्रे धुवत होते. म्हणजे अभ्यागत जेव्हा येतात तेव्हा त्यांची श्रमनिवृत्ती हा शब्द मानव पंथामध्ये आहे. श्रमनिवृत्ती म्हणजे त्यांचा थकवा घालवणे. तो पाय धुवून असेल किंवा त्यांचे खांदे वगैरे पाय चेपून असेल, त्यांना योग्य वेळी काय पेय पाहिजे किंवा काही भोजन किंवा काय खायचं आहे त्या सर्व माध्यमातनं, आणि सोबत त्यांची विचारपूस चौकशी शब्दांच्या माध्यमातून देखील त्यांची श्रमनिवृत्ती करणे, थकवा घालवणे. आणि त्याच अशा अभ्यागतांचे वस्त्रे हे वाळुके रामदेव धुवत असताना
तैसियेची परीची तेत भटोबास आले, म्हणजे तैसियेची परीची म्हणजे ते वर ते कपडे धुवत होते. म्हणजे ते वस्त्र धुत असताना थोडा त्यांना कंटाळा आलेला असेल वगैरे काय, की ते सेवा करताना मनापासून किंवा आवडीपूर्वक ते करत नव्हते. वर आपलं असं कपडे असे ओले केले, त्याला चोळचाळ केली, बस झालं एवढंच. बाकी स्वच्छ असे काही ते कपडे निघावेत, त्यांचा मळ जावा वगैरे हा भाव त्यांच्या मनामध्ये त्यावेळेला नव्हता. आणि मग म्हणितले आणि तेवढ्या वेळामध्ये भट्टोबास तेथ भट्टोबास आले. आणि मग भट्टोबास म्हणतात, रामा आपले धुईजे तेत मळघानी फेडीजे, म्हणजे आपण आपले वस्त्र धुवू त्यावेळेला तिथे मळघानी फेडा, म्हणजे नुसतंच कपडे जे आहेत त्याला ओलं करून नुसतं असं झटकलं, थोडं त्या कपड्याला माती थोडीशी निघेल असं केलं तरी चालेल. परी पुढीलाचे उपवावे तपवावे, ते सौजन्य पर दास्यत्व. पण पुढीलाचे कपडे धुताना मात्र निमित्त विधीमध्ये ते स्वच्छ धुतले गेले पाहिजेत. ते स्वच्छ वाळवले, म्हणजे स्वच्छ धुतलेले जे कपडे आहेत ते चांगले कडक उन्हामध्ये ते वाळवले देखील पाहिजेत. आणि ते सौजन्यपर दास्यत्व, ते सौजन्यपर म्हणजे आपलेपणाचं सेवा त्या ठिकाणी तुम्हाला देता आली पाहिजे. आपण उलट करत असतो, आपण आपले कपडे असतील ते स्वच्छ धुतो, दुसऱ्यांचे नाही. पण इथे निमित्त विधीमध्ये किंवा दैवराटीमध्ये इतरांची सेवा जी असेल ती मात्र उत्तम झाली पाहिजे. पुढीला देताना बोडी ते बोडी, गंगा ते गंगा, आपण पिताना बोडी गंगा समान. आपण कसंही पाणी प्या, पण दुसऱ्याला देताना मात्र उत्तम पदार्थ आपल्याला देता आले पाहिजेत. समोरचं आपण खाताना शिळं पाक निरस विरस कसंही का, समोरच्यांना देताना मात्र त्या ठिकाणी उत्तमच ताजे पदार्थ आपल्याला देता आले पाहिजे. तसं वस्त्राच्या बाबतीमध्ये आहे की अभ्यागतांचे जे वस्त्र आहेत ते मात्र चांगल्या प्रकारे ते धुतले गेले पाहिजेत. त्याचं मळ घाण माती जे काय असेल ते स्वच्छ निघालं पण पाहिजे, ते चांगले वाळवले पण पाहिजेत. ऐसे निरूपण केले, असं भट्टोबासाने त्यांना निरूपण केले. मग तेही बरवी धुतली, आणि मग त्यांनी सगळे जे कपडे आहेत परत त्यांनी व्यवस्थित चांगली बरवी धुतलेली आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी वाळुके रामदेवांच्या ठिकाणी जो काही दोष असेल, म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दोष शिल्लक राहत असतो. फक्त आपल्याला कोणी जर का आपला दोष सांगत असेल तर ते ऐकून घेण्याची क्षमता पाहिजे, आणि तो दोष आपल्यातनं काढून टाकण्याची पूर्ण तयारी आपली मानसिक वगैरे सगळी असली पाहिजे. ते वाळुके रामदेवांनी काय केलेलं आहे, भट्टोबासांनी त्यांच्या चूक दाखवल्या, त्याबद्दल त्यांनी प्रायश्चित्त केलं, दुःख व्यक्त केलं, आणि परत त्यांची ती चूक त्यांनी सुधारून सगळ्या सेवेमध्ये त्यांनी उत्तमत्वाने कार्य केलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण आज 72 आणि 73 अशा दोन ज्या स्मृत्या आहेत त्यावर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.